प्रशांत भाई आइए. हा केंजळकरचा प्रवास सुरू आहे. किती दिवसांनी आपण परत टेकला जातोय? एकत्रित 1.5-2 महिने झाले असतील. हो 1.5-2 महिने. आत्ताच परवा सगळे जाऊन आले. गडकरी मिस केला तोरण्याला जाऊन आले. हा मग त्यामुळे ठरवलं की आज शनिवार आहे आणि म्हणून मग कमी गर्दीचा असा किल्ला आम्ही चूज केला, तो आहे केंजळगड. प्रशांत भाऊंची खास फरमाईश होते की छोटा ट्रेक ट्रेक करूयात. म्हटलं चला. आत्ताच मस्त एक आजीबाई पाहिला, डोक्यावर भारा गवताचा जनावरांसाठी आणि दणक्यात चालला होता खाली. आणि एवढं वय असताना काठी टेकत एक्झॅक्टली. त्यामुळे सह्याद्रीमध्ये का फिरायचं याचं उत्तर आम्हाला पहिल्या 10 मिनिटातच मिळालं. आमच्या तरुण लोकांच्या फेफड्यातनं आवाज येतोय आणि आपल्या समोरच एक साडीतली भगिनी महिला ते खाली घेऊन गेले. काय आहे का नाही, अख्खा चाराचा भारा होता तो, नाही गवताचा होता पण कडक होता. यासाठी सह्याद्री महत्वाचा आहे की सह्याद्रीमध्ये आपल्याला लिमिटेशन कळतात, नाही का? रेग्युलर करणं. येस. म्हणूनच 600 श्री प्रतिवसती. द सक्सेस लाईज इन ॲडव्हेंचर. चलो फिर केंजळगडाकडे जात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आहा क्या बात आहे. प्रशांत भाईने नवा दम भरलाय परत सगळ्यांमध्ये. करेक्ट. नाही काय आहे, आम्ही रायरीला आलो होतो, रायरेश्वरला येऊन गेलोय आणि बहुतेक तो पहिला ट्रेक होता सीझनचा, जून मधला. आणि आता परत आपण 6 महिन्यांनी आपण केंजळला येतोय सेम एरियामध्ये. आणि वर गेले की आपण बघू की ॲक्च्युली केंजळवरनं रायरी पण दिसतो, पलीकडचा कमळगड पण दिसतो, एक धोम धरण ते पण दिसतं. तर चला, असं म्हणतात, मी असं वाचलं आहे की 30 ते 40 मिनिटांचा सोपा ट्रेक आहे. तर चला एक्सप्लोअर करूयात. जेव्हा आपण कुठल्याही गडावर जातो किंवा सह्याद्रीमध्ये जातो, तिथल्या स्थानिक लोकांनी ही केलेली आपल्यासाठी व्यवस्था आहे. आता समोर पण एक रस्ता दिसतोय आणि इकडे पण आहे आणि दोन्ही वाटांवरती लोक गेले चिन्ह आहेत. सो एखाद्याला वाटलं की इकडे पण जाऊन पाहू, तर हे बघा असं एक निशाण करून ठेवलं स्थानिकांनी. दिसतंय का क्रॉस, इकडे जाऊ नका. त्याच्या अलीकडे हा एक दगड लावलाय खडूने आणि रंगाने मस्त बांध केलं की इकडे जा. तर जेव्हा जेव्हा आपण सह्याद्रीत फिरतो तेव्हा हे पाहणं गरजेचं आहे की अशा काही खुणा आहेत का. युजली अशा ठिकाणी झाडांना पट्ट्या वगैरे बांधण्याचा प्रकार आहे, पण आता दिसत नाही इथे. त्यामुळे त्यांनी हा जो भाग आहे हा मला फार आवडला आहे, कारण याने ट्रेकर चुकणार नाहीत. युजली सह्याद्रीमध्ये चुकण्याची फार शक्यता असते आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं की तिथे मार्कर्स कोणते आहेत. तर हा रस्ता आहे सेम आहे आणि इकडे हाही दिसतोय. हां, त्यामुळे हा बाण आणि हा बाण सांगेल कुठे जायचं आहे. आणि हे ऑब्झर्व केलं की आपण मग योग्य मार्गावर जातो. युजल मी पाहिले की खुणा केलेल्या असतात, झाडावर लिहिलेलं असतं, हां, किंवा त्या स्ट्रिप्स असतात ना आपल्या, त्या स्ट्रिप्स असतात. तर त्याच्यामुळे ॲटलिस्ट लोकांना गाईड होतं. आणि म्हणून मग गडावरती आता ठीक आहे, आता एकदम स्पष्ट सकाळ आहे. इमॅजिन करा की आपण रात्री किंवा धुक्यामध्ये आलो आहे तर इट्स डेंजरस. चलो, हा सुद्धा एक ॲरो इथं दिसतो आपल्याला. ऑलमोस्ट मला वाटतं एक 10 मिनटं चालल्यावर, जेणेकरून लोकांना परत दिशा कळावी, दिशा चुकू नये. वा वा वा. रायरेश्वराची जी पर्वतरांग आहे तिचाच हा भाग आहे. हा समोर हा रायरी, हे अख्खं जे पठार आहे हे रायरेश्वराचं पठार आहे. हीच ती जागा जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शक्य झालं तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो की हां, हे जे दिसतंय हे पार्किंग आणि इथूनच वरती आपण जातो आणि देन रायरेश्वर. युजली जे 2 गड असतात ते एका पररांगेत नसले पाहिजेत, कनेक्टेड नसले पाहिजे. म्हणजे हा गड पडला तर त्या गडावर लगेच इकडे येता येतं. त्यामुळे 2 वेगवेगळे असायचे, नाहीतर मग त्याला माची करायची किंवा माची म्हणायचे.
तर हा थोडासा वेगळा आहे, एक मध्ये खिंड आहे आणि म्हणून हा वेगळा गड झाला असावा, जेणेकरून तो सुरक्षित राहील. हा त्याचा प्रमुख उद्देश असेल. वा. आणि आता थोडासा टप्पा पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो या प्रवेशद्वाराजवळ. याला इथे हा दरवाजा आहे, याला जुन्या काळात देवडी म्हणायचे. ठीक आहे, देवडी बरं का बाई. हे बा इथं हे जे आहे ना, हे वरती जे दिसतं तुम्हाला, इथे दरवाजा होता. तर हे बघा, हे जे स्ट्रक्चर आहे, हा जो खांब आहे, या खांबामध्ये लाकूड घालून हे घालून इथं वरती बघा भिजागिरी सारखं होतं ना, हे असं. हा, आणि हा जो खड्डा आहे, हा, आणि हा जो खड्डा आहे याच्यामध्ये लाकूड घालून लॉक त्याला दरवाजा लॉक होत असेल. त्यामुळे हा जो आहे पडलेला अवस्थेतला हा दरवाजा आहे. वाड्यामध्ये पण असायचं ना ते. एक्झॅक्टली. आणि ही जी आहे याला देवडी म्हणतात. बसण्याची. हा, याला देवडी म्हणायचे. असं टिपिकल नाव आहे देवडी असं. बसण्यासाठीच ना. हा, बसण्यासाठी. आणि इथले जे पहारेकरी आहेत ते इथं बसतील नाही का. तर हा जो दरवाजा आहे, मला असं वाटतं की हे बघा, इथून तुम्ही पाहिलं तर अशी एक कंप्लीट तटबंदी, तटबंदी बांधली इथे. ही नंतर म्हणजे त्या काळातली. हा तर आहे, पण ही तटबंदी जी आहे ही मानव निर्मित आहे बघा. ही त्याच काळात, जुन्या काळात बांधली असेल. त्याला जोडून हा दरवाजा इथे. आता हे सगळं ढासाळलंय. चुना आणि वरती एक छान चुन्याचा घाणा आहे मोठा, ऑलमोस्ट प्रत्येक गडावर दिसतो आपल्याला. तो इथंच तयार करून त्याचं मिश्रण करून, आणि त्यामुळे अजूनही हे असे भक्कम अवस्थेत आहेत. सिमेंटचं घर जास्तीत जास्त 100 वर्ष, सिमेंटचं 1000 वर्ष टिकतं. आपले गड किल्ले बघा दिमाखात उभे अजूनही. ह्या सह्याद्रीच्या पावसाला, उन्हाला, तडाख्याला सांभाळत. हां, क्या बात आहे. चला तर पुढचा टप्पा सर करूयात. किंचळगडाला हा आनंद झाला, थोडं दुःखही झालं की दुरावस्थेत आहेत आमचे गड. हे सगळं ढासळलंय, पण जे आहे ते डोळ्यासमोर आहे आपल्या, नाही का. हा जो तिकडे जाण्यापूर्वी इकडे या तुम्ही. आता एक जी म्हणा ना मानव निर्मित गुहा आहे किंचळगडावर, ती ही आहे. याच्यामध्ये स्पायडर आहेत, सगळे आहेत. ही जी गुहा आहे ही मानव निर्मित आहे. आणि किती मोठी आहे हे आपण आज जाऊन थोडंसं बघूयात. चला. इथे बऱ्यापैकी कॅम्पिंग झालं असावं. जे संध्याकाळी गडावर येतात ते इथे राहत असावेत. याचा अर्थ इथे हो, जिथवर माझी नजर जाईल तिथपर्यंत अंधार आहे, परंतु रस्ता दिसतो आहे. कुठे निघतो असं अजून कुणी क्लेम नाही केलंय, त्याच्यामुळे आपण आज जाणार नाही. हा, तर हे सगळे दिसत आहेत का. आणि आम्ही आलो आहोत त्या ऐतिहासिक किंचळगडाच्या पायऱ्यांवरती. हा सगळा अख्खाच्या अख्खा पाषाण दगड कोरून ह्या कातळ कोरीव पायऱ्या, एकूण 52 पायऱ्या आहेत असं म्हणतात. हाच तो काय तो किंचळगडचा खास प्रवास. वा, माझ्या राज्याचं काय वैभव आहे बघा एकदा. आणि कसा कोरलाय हे जरा बघा. कुठली टेक्नॉलॉजी, कटिंग टेक्नॉलॉजी काय असेल. शत्रूवरती चढून. हा, मॅन्युअल वर्क. हे मॅन्युअल वर्क आहे, ॲब्सोल्युटली मॅन्युअल वर्क आहे. हा अख्खा पाषाण आहे, हा दगड हे असाच कोरलाय कातळ कोरीव, आणि हा शेवटपर्यंत असाच आहे. किंचळ गडावरती ही मंदिराची वास्तू आहे. अशा प्रकारची दीपमाळा असेल, ह्या घंटा, हे ध्वज, एक पुरातन शिवपिंड, अनेकशा स्थानदेवता, ग्रामदेवता, अगदी भग्नावस्थेतली मूर्ती, हे सगळं इथं आहे. आणि हे स्थान याचंच प्रतीक आहे की इथे लोकांचा वावर असेल, त्यांची श्रद्धा असेल, भक्ती असेल. आणि म्हणूनच आताच्या पिढीनं इथं हे काय जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं आहे. जागेच्या भोवती खोदकाम करून दगड आणून ठेवून हळूहळू मंदिर उभं राहील. प्रत्येक मोहिमेपूर्वी ना आदिशक्ती दर्शन घेऊनच सगळी मोहीम सुरू व्हायची. त्यामुळे या ठिकाणी सगळ्या ह्या देवतांना फार महत्त्व आहे.
शेंजळ गडावरनं दिसणारे रायरीचं पठार, समोर हा धोम जलाशयाचा विस्तीर्ण भाग, पलीकडे तिकडे दिसणारा हा कमळगड. वा, ती म्हणाला त्या आजी गवत मगाशी घेऊन जात होत्या त्या बघा समोर त्या गवत कापतायत आणि त्या गवताच्या गंजी अशा डोक्यावर इतक्या मोठ्या मोठ्या गवताच्या गंजी घेऊन आपण ज्या ट्रॅकने येताना आपल्याला धाप लागली त्या ट्रॅकने त्या गंजी खाली घेऊन जात आहे. आणि दररोजचं आहे, दररोजचं आहे. तोपर्यंत हे गवत आहे. संघर्ष पाचवीलाच पोचलेला, पण हार न मानणारी ही सह्याद्रीची सगळी जनता, सगळी लोक, आणि त्यामुळेच कष्टकरीच खरे स्वराज्याचे धारकरी होते. हा आता गुरांना चारा होतो याचा. उन्हाळ्यामध्ये आता हे गवत वाढलंय तर ते गुरांना छानसा चारा होतो. थोडं त्याच्यामध्ये खाद्य वगैरे मिक्स केलं की तो गोड होतो चारा. त्यामुळे ह्या गडाच्या एका मागच्या बाजूला हे सुंदरसं टाकं पाण्याचं पाहायला मिळतं आपल्याला. हे असं पहिलं टाकं असेल जे इतकं शुद्ध आहे या गडावर. बाकी सगळे तलाव सदृश टाके आहेत ज्यामुळे त्याच्यात इतकी अशी स्वच्छ पाणी नव्हतं त्याच्यामुळे. पण हे पाणी नक्कीच गडावर येणारे गडकरी, भटके मंडळी हे पिऊ शकतात. ॲटलिस्ट जेवण बनवणे यासाठी पाणी वापरलं जाऊ शकतं. या बाई हे टाकं पाहिले या तुम्ही प्लीज. हे ॲक्च्युअल गडातनं येत्या डोंगरातनं पाझरणारं पाणी इथं येतं आहे आणि यातनं हे पाणी वाहत आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे हे पाणी सगळ्यात स्वच्छ मानलं पाहिजे आणि शुद्ध मानलं पाहिजे. नाही बघा ना तुम्ही पाणी बघा. आणि हे किमान म्हणजे तुम्ही उकळवलं तर माणूस मरणार नाही अशी याची अवस्था आहे. हे बघ, हे जे वाहतं पाणी असतं ना असं, हां, तर ते शुद्ध पाणी, कारण तिकडनं डोंगरातनं वाहत येतंय, इथं खराब आहे. हां, एक्झॅक्टली. हे जे आहे हे अतिशय चिल आणि थंड पाणी, एकदम थंड पाणी. गडावरचं कुठलंही टाकं हे संजीवनी म्हणून काम करतं गडकऱ्यांसाठी, भटक्यांसाठी. कारण जेव्हा लेट्स से तुमचं पाणी संपलंय, आता काही पर्याय नाही आहे, तर हे पाणी पिऊ शकता. आणि ह्या पाण्याने काही त्रास होणार नाही, घाबरायचं कारण नाही आहे. खूप थंड आणि स्वच्छ आहे, कारण फ्लोईंग वॉटर आहे, नाही का. हा आहे या किल्ल्यावरचा चुन्याचा घाणा. हा एवढा मोठा यासाठीच आहे. याच्यामध्ये किती रॉ मटेरियल टाकून हा फिरत असेल आणि ज्याच्या फिरण्याने तो चुना वगैरे सगळं गूळ. लुक ॲट द साईज. सगळ्यात महत्वाचं, त्याला जर बैल लावत असतील तर किमान 2 बैल लागत असेल त्या काळातले. नाही, त्याच्यामध्ये लाकूड टाकून त्याला जू लावत असावेत असं आपण. असं किमान 1 जर 2 जरी बाहेरून लागत असतील. माणसाने ओढलं तिकडून 2-4 तिकडून 2-4. माणसांनी करूच नाही काम. त्या काळात शक्य असेल, बलाढ्य लोक होती. ते चाक आपल्याकडे हलणार देखील नाही, इतकं भयंकर. आणि हे बघा, तिघांनी मिळून सुद्धा नाही हलणार. नाही, लुक ॲट द साईज. आणि म्हणूनच ना, जितकं मोठं काम चालायचं ना त्या प्रमाणात हे सगळे तयार असायचे घाणे चुन्याचे. ऑलमोस्ट तुम्ही जा, प्रत्येक गड तुम्हाला एक छोटा घाणा दिसेल. चुना खडकच आहे ना चुना ऍक्च्युली. इथं टाकायचे, खडे टाकले तर गुळ टाकला, 2-4 गोष्ट टाकल्या आणि फिरवला की ते मिक्स होतं. हा, एक्झॅक्टली मिक्सर. इट्स लाईक अ मिक्सर. हा, म्हणून त्याला घाणा म्हणायचे. आणि मग दॅट विल वर्क ॲज सिमेंट. नाही, मग शेकडो वर्ष वाट नाही पाहिजे. मग काय भक्कम असं सह्याद्री उभा आहे, आमचे सगळे तटबंदी उभे आहेत ना, तर याच कारण त्या चुन्यात आहे ना भाई, टक्केवारी नव्हती यार. दिल था, दिमाग था, प्यार था, टक्केवारी नव्हती म्हणून ते टिकले आजपर्यंत. आज टक्केवारीने आमचा इतिहास खराब झाला, आमचा भूगोलही खराब झाला. मला खरंच हे ऑन कॅमेरा बऱ्याच वेळा सांगायला आवडतं की म्हणून स्वराज्य टिकला असेल की प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसं होती, हृदयाने काम करायची, म्हणून एवढे घाणे, एवढा तटबंद तयार व्हायचे, त्या टिकायचे. काय आपण प्रगत झालो आणि अप्रगत होत चाललो मोठे म्हणतात ना. शिकले ते हुकले. शिकले ते खरंच हुकले बाई. गडावरती, गडाच्या ऑलमोस्ट मध्यभागी असणार आहे, बऱ्यापैकी मोडकळीला आलंय, परंतु
असं म्हणतात की हे दारुगोळा कोठार होतं. तुम्ही याची रचना बघा ना भाई, असा कर्व केला या भिंतींना. हे बघा, बरोबर. दिसतं का आमच्या वरसला जर हात घेऊन आहे ना, म्हणजे तेव्हा वीट बनायची. हो होते तेव्हा. बरोबर आहे. आणि असा कर्व आहे त्याला. आपण खूप खूप प्रगत होतो आपण. प्रगतच होतो. या भुरट्यांनी आक्रमण केली आणि लुटलं आपल्याला, बाकी काही नाही. हे बघा, ही सगळी अशी कर्व असणारी बांधकामाची रचना. वरचा भाग मला वाटतं पडला असेल आणि हे दारुगोळा कोठार असू शकतं. आपलं जे अम्युनेशन आहे वरती लाकूड असावं असं मला वाटतं. हो, लाकडाचं छत असेल. मुळातच आहे ना, गडबड तीच झाली. आपल्या इतिहासामध्ये शिकवलं गेलं की आपल्याला इतिहास नव्हता, आपण इतके वर्ष गुलामी केली, हे आपल्याला शिकवलं गेलं. पण हे नाही शिकवलं गेलं की आमचे पूर्वज किती प्रगत होते. जय शिवराय. आता आपण बसलो आहोत किंजळगडाच्या त्या ऐतिहासिक कातळ कोरीव पायऱ्यांवरती. सगळ्या ट्रेकर्ससाठी आनंदाची जागा ही आहे, त्यामुळे आपण जर किंजळगडला येणार असेल तर या पायऱ्यांसाठी नक्की या. रायरेश्वराचा जो रस्ता आहे त्या खिंडीतनं आपण डावीकडे वळालो तर किंजळगडचा रस्ता लागतो. एक 10-15 घरांची छोटीशी वाडी आहे, नंतर एक खडी चढाई असलेला 20 मिनिटाचा रस्ता, आणि आपण येऊन पोहोचतो त्या इथे जिथे पहिला दरवाजा आहे तो भग्नावस्थेत आहे, हरकत नाही, पण तिथे देवडीचे अवशेष चांगले आहेत. नंतर वरती आल्यानंतर ह्या एक मानवनिर्मित गुहा आपल्याला पाहायला मिळाली. ती गुहा मात्र खास आकर्षण आहे, त्याच्यामध्ये बरेचसे स्पायडर्स आहेत, त्याच्यामध्ये सावध राहा. नंतर सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे ह्या कातळ कोरीव 52 पायऱ्या. हा जो असा मोठा भरीव पाषाण आहे, हा खोदून हा डोंगर प्रॉपर त्याला छनीने कसं केलं असेल हे कल्पनाच आम्ही करतो गेले 1-2 तास. हे सगळं जे आहे हे कमाल इंजिनिअरिंग आहे. नंतर गड तसा छोटा आहे, पण काही बुरुजांचे अवशेष शिल्लक आहेत. काही ठिकाणी असं वाटतं गडावर काही वास्तू असतील. 2 सुंदर मोठे चुन्याचे घाणे आहेत, एक दारूचं कोठार आहे, एक देवी मातेचं मंदिर आहे ज्याचा आता जीर्णोद्धार सुरू आहे. चांगलं मंदिर उभं राहणार जांभ्याच्या दगडामध्ये. त्याचा इतिहास आधी निजामशाही, मग आदिलशाही. 1778 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला काबीज केला. हा स्वराज्यात आला, स्वराज्याची सेवा केली, आणि नंतर असे उल्लेख आहेत जेव्हा इंग्रजांनी 1818 मध्ये पुन्हा बस्तान बांधलं, इथं त्यांचा विजय झाला, तेव्हा हा किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर अशा अनेक काही शतकांचा ह्या किल्ल्याचा इतिहास आहे. किल्ला जरी छोटेखानी आहे तर इथं आल्यावर लक्षात आलं की इथून सगळीकडे लक्ष ठेवता येऊ शकतं. इकडे रायरेश्वर आहे, तो पठार इकडे आहे. आपण या दिशेला गेलो तर डोम धरणाचं बॅकवॉटर आहे. दूरवर सुंदर असा कमळगड आहे. हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून किंजळगड हा छोटा ट्रेक आहे. ज्यांना असं वाटतं की एक दिवशी छोटा ट्रेक करावा आणि अशा काही विशेष वास्तू पाहायला मिळाव्यात, त्यांनी नक्की किंजळगडला यावं. छोटा असला तरी सुंदरसा ट्रेक आहे, आणि असेच ट्रेक करत राहू आणि आनंद घेत राहू. धन्यवाद.